आपल्याला माहिती आहे की काही दिवसानंतरच अवघ्या काही कालावधीमध्येच म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी जाहीर केली जाणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची माहिती पाहत आहोत। आणि आज आपण जी काय माहिती पाहतो मित्रांनो, अनेकांचे कमेंट्स आहेत की अनेकांच्या मनात कन्फ्युजन आहे की नेमका अपकमिंग मुंबई लॉटरीसाठी नेमका उत्पन्नाचा दाखला कोणता द्यावा लागेल किंवा जे काही ITR आहे, IT रिटर्न्स, ते नेमकं कुठल्या वर्षीचे द्यावा लागणार आहे या संदर्भात अनेक प्रश्न आलेले आहेत आणि आज आपण याच विषयावर घेऊन सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर उत्पन्न हा विषय अतिशय महत्त्वाचा मित्रांनो म्हाडाच्या लॉटरीसाठी, आणि हा घटक जर आपण लक्षात नाही घेतला किंवा या घटकाबद्दल जर माहिती नाही घेतली तर आपल्याला पुढे खूप मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं। तर उत्पन्नाच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की नेमका मुंबईची अपकमिंग लॉटरीसाठी अनेक जण रजिस्ट्रेशन करत आहेत, परंतु त्यांना काही अडचणी येत आहेत। त्याच्यामध्ये पहिली अडचण ही आहे की अनेक जणांनी मला आता कमेंट्स केले की सर मी आताचा लेटेस्ट ITR अपलोड करतोय तर तो ॲक्सेप्ट केला जात नाही, किंवा लेटेस्ट मागच्या वर्षीच आम्ही इन्कम सर्टिफिकेट अपलोड करतोय तर ते ॲक्सेप्ट केलं जात नाही, ते रिजेक्ट केलं जात असल्याचे अनेक कमेंट्स आपल्याकडे आलेले आहेत। आता महत्त्वाचं मित्रांनो, कारण मागच्या वर्षी जी काही मुंबई मंडळाची लॉटरी जाहीर झाली होती ती झाली होती 22 मे 2023 रोजी, आणि IT रिटर्न्स करण्याची तारीख असते, जे IT रिटर्न करण्याची अंतिम तारीख असते ती असते 31 जुलै। म्हणजे ही मागची लॉटरी ही मेमध्ये जाहीर केली असल्यामुळं त्यावेळेस त्यांनी या नियमामध्ये शिथिलता आणली होती आणि त्यावेळेस 21-22चं उत्पन्न मागितलं होतं। लक्षात घ्या, मागील लॉटरीमध्ये, मागील मुंबई मंडळाच्या लॉटरीमध्ये सन 2021-22चं उत्पन्न, आर्थिक वर्ष सांगतो मी, आर्थिक वर्ष 21-22चं उत्पन्न मागवलेलं होतं। आणि आता 22-23 पण संपलेला आहे, आता 23-24 सुद्धा संपलेला आहे। मग आत्ता नेमकं म्हाडा कोणतं उत्पन्न घेणार आहे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। कारण ज्यांनी असा प्रयत्न केला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करण्याचा, त्यांना काही तिथे मेसेज येतो की तुमचं 22-23चं अपलोड करा, अशा अनेक त्यांना म्हाडाच्या साईटवरती मेसेजेस येत आहेत। परंतु मित्रांनो, खरं तर आता ज्यावेळेस मुंबई मंडळाची लॉटरी जाहीर होईल त्याच वेळेस आपल्याला कन्फर्म कळणार आहे की नेमकं ते कुठला नियम लागू केला जाऊ शकतो। कारण आत्ताची लॉटरी जी काय आहे ती 31 जुलैच्या नंतर जाहीर केली जात आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी माझ्या मते या ठिकाणी सन 2023-24चंच उत्पन्न हे ग्राह्य धरलं जाईल। पण सद्यस्थितीमध्ये जी काही मागील लिंक आहे म्हाडाच्या लॉटरीची त्याच्यावरती मात्र 22-23चं उत्पन्न ॲक्सेप्ट केलं जात आहे, 23-24चं उत्पन्न ॲक्सेप्ट केलं जात नाही। पण कदाचित मुंबईची लॉटरी जाहीर झाल्याच्यानंतर याच्यामध्ये कदाचित बदल केले जाऊ शकतात आणि पुन्हा तुम्हाला ते नवीन सर्टिफिकेट अपलोड करावं लागू शकतं। मी लागू शकतं यासाठी म्हणतो मित्रांनो की कारण आता द्विधा मनस्थिती आहे, नेमका कन्फर्म नाही सांगू शकत की 22-23चंच लागतं का 23-24चंच लागतं, कन्फर्म नाही सांगू शकत। पण आत्तापर्यंतचा जो इतिहास आहे म्हाडाचा त्याचा जर विचार केला तर ज्या वेळेस लॉटरी मार्चच्या नंतर जाहीर होते त्यावेळेस मागील वर्षीच उत्पन्न हे ग्राह्य धरलं जात होतं। फक्त या संदर्भात मागच्या वर्षी जी काही मुंबई मंडळाची लॉटरी झाली त्याच वेळेस हा नियम शिथिल करण्यात आलेला होता आणि म्हणून कुठेतरी आता आपल्याला मुंबई मंडळाच्या लॉटरीची वाट पाहणं अतिशय आवश्यक आहे। तर जे अर्जदार 22-23चं सर्टिफिकेट जे जुनं आहे, जे तुम्हाला आता मिळणार नाही आहे, 22-23चं जर तहसीलमध्ये तुम्हाला 22-23चं काढायचं असेल तर तुम्हाला ते मिळणार नाही, तुम्हाला 23-24चंच मिळेल। आणि मग अशा वेळेस नेमकं काय करायचं हाही प्रश्न अनेकांना पडलेला आहे। कारण सध्या तरी 22-23चंच उत्पन्न हे म्हाडाच्या साईटवरती ॲक्सेप्ट केलं जात आहे, पण 23-24चं इन्कम सर्टिफिकेट किंवा IT रिटर्न्स ॲक्सेप्ट केले जात नाही आहेत। आणि म्हणून आता जे काही संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे त्याच्या संदर्भात म्हाडातून आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आणि शक्यतोवर ही लॉटरी ज्यावेळेस जाहीर होईल, आता अवघ्या काही दिवसामध्ये ही लॉटरी जाहीर होणार आहे आणि ती लॉटरी जाहीर झाल्यानंतर आपल्याला कन्फर्म करणार आहे की नेमका याच्यात कोणता नियम लागू केला गेला आहे, नेमका उत्पन्नाची अट काय ठेवण्यात आलेली आहे। उत्पन्नाची अट मी इन्कम बोलत नाही मित्रांनो, मी फक्त आर्थिक वर्षाबद्दलच बोलतोय, कारण बाकीच्या अटी ह्या सामान्य राहणार आहेत। म्हणजे तुम्हाला EWS साठी 50,000पर्यंत मासिक आणि 6 लाखापर्यंत वार्षिक, LIG साठी तुमचं मासिक उत्पन्न 50 ते 75,000, वार्षिक उत्पन्न 6 लाख ते 9 लाख, मध्यम उत्पन्न गट तुमचं मासिक उत्पन्न 75,000 ते 1 लाख आणि तुमचं वार्षिक उत्पन्न 9 लाख ते 12 लाख, आणि HIG उत्पन्न गट तुमचं मासिक उत्पन्न 1 लाखाच्या वर असणं आवश्यक आहे आणि तुमचं वार्षिक उत्पन्न हे 12 लाखाच्या वर असणं आवश्यक आहे। असे हे गट आहेत आणि ह्याच्यात काहीच बदल केला जाणार नाही। फक्त आपण आज आर्थिक वर्षासंदर्भातच माहिती पाहिलेली आहे।
आता या संदर्भात काही प्रश्न आहेत मित्रांनो, आपण ते प्रश्न पाहूया जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल. या ठिकाणी प्रश्न विचारला आहे बांदेकर शिवराज यांनी, मुंबई लॉटरीसाठी ITR असेसमेंट इयर 2024-25 चालणार का? का 23-24 अपलोड करावा? इथे दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, दीपक शिंदे यांनी विचारला आहे, मुंबई म्हाडा लॉटरीसाठी अप्लाय करताना ITR अपलोड करताना असेसमेंट इयर 23-24 पाहिजे असे दाखवत आहे आणि मी जो ITR बनवला आहे जुलै 2024 मध्ये, तिथे त्या ITR मध्ये असेसमेंट इयर 2024-25 आहे, म्हणून माझं रजिस्ट्रेशन होत नाही. तर तुम्हाला काही काळजी करायचं काम नाही आहे. लवकर ज्याच्या संदर्भात म्हाडाकडून शॉर्टलिस्टिंग केलं जाईल किंवा जे काही अपडेट्स आहेत ते दिले जातील आणि जेव्हा म्हाडाची लॉटरी जाहीर होईल आणि जेव्हा लिंक येईल म्हाडाची लॉटरीची, त्याच्यामध्ये नक्कीच हे अपडेट दिले जातील की तुम्हाला असेसमेंट इयर 24-25 लागणार आहे आणि आर्थिक वर्ष, इकॉनॉमिक वर्ष, फायनान्शियल इयर 23-24च लागणार आहे. पाहूया नेमकं यामध्ये म्हाडाकडून काय बदल केले जाऊ शकतात. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.